एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उपवास असो किंवा नसो, असा खमंग आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बघितला की कोणालाही भूक लागेलच. तर आज आपण बघणार आहोत काही खास टिप्ससह मोकळा आणि चविष्ट बटाट्याचा किस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी आता बटाटे घेते. तर आपल्याला 4 ते 5 बटाटे घ्यायचे. तर बटाटे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बटाटा निवडताना तो जुनाच असावा. आता इथे आपण बटाटा स्वच्छ धुवून घेऊया. नंतर याच्यातच साल काढून घ्यायचे. काय होतं, नवीन बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण आणि स्टार्च जास्त असतो, त्यामुळे किस चिकट होतो आणि जुन्या बटाट्याचा किस छान मोकळा होतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो. तर इथे आता आपलं सगळे बटाट्याचे सालं काढून झालेत. आता इथे किसून घ्यायचं आहे. तर बटाटे किसताना बारीक किसणी वापरायची नाही, म्हणजे बारीक छिद्राची अशी जाडसर किस पडेल अशी किसणी घ्यायची आपल्याला, म्हणजे बटाट्याचा किस व्यवस्थित असा मोकळा होतो. तर इथे सगळे बटाटे आपण किसून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने इथे किस तयार झालाय. आता आपल्याला लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. आता हा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातला स्टार्च पूर्णपणे निघून जाईल. आणि स्वच्छ धुवून झाला की एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे. तर याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर आता इथे सगळा किस आपण चाळणीमध्ये काढून घेतलाय. आता कढईमध्ये शेंगदाणे घालायचेत आणि शेंगदाणे भाजून घ्यायचेत. आता शेंगदाणे काढून घेऊया. नंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तर इथे तुम्ही तूप घातलं तरी सुद्धा चालेल, तरी पण बटाट्याचा किस अगदी खमंग होतो. नंतर आपल्याला इथे 1 चमचा जिरं घालायचं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या घालून घ्यायच्यात. काही कढीपत्त्याचे पानं घालायचे. जर उपवास असेल आणि तुम्हाला कढीपत्ता खायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल. नंतर यामध्ये आपल्याला निथळत ठेवला होता तो बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बटाट्याचा चिकटपणा घालवण्यासाठी 3 ते 4 वेळा बटाट्याचा किस धुवूनच घ्या. काय होतं, त्याच्यातील स्टार्च पूर्णपणे निघून गेला की किस कढईला सुद्धा चिटकत नाही. तर आता आपलं मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आहे. आता पुढची तयारी. इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आता एक वाफ येऊ दिली की झाकण काढायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे. तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे. तर बघा, असं मोकळा मोकळाच वाटायला लागलं आहे. आता परत आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि वाफ काढताना लक्ष द्या. काय होतं, बटाटा खूप लवकर शिजतो, त्यामुळे जास्त वेळ वाफ देऊ नका, नाहीतर त्याचा लगदा होतो. तर आता झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. नंतर इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. जरी हा पदार्थ तिखट असला ना, तरी थोडीशी साखर आणि लिंबाचा रस घातला तर चवीचा बॅलन्स खूप छान होतो. नंतर चव वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे दाण्याचा कूट. आणि हा कूट जरा जाडसरच ठेवायचा आहे, खूप बारीक केल्याने किस चिकट होऊ शकतो. नंतर आपल्याला मूठभर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आहे. तर बघा, असा मोकळा फडफडीत आपला बटाट्याचा किस इथे तयार झाला आहे. खूप भन्नाट हा बटाट्याचा किस. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हा किस दह्यासोबत अप्रतिम लागतो. तर तुम्हीसुद्धा उपवास असो किंवा नसो, तोंडाला चव आणण्यासाठी हा पदार्थ नक्की बनवून खा
आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.